भेट जगण्याचा सोनेरी किरण बसरविणारी विजापूरच्या तख्ता समोर निमटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी कल्याणच्या मुल्ला सुभेदाराची सोन किंवा बेलवारीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणबुरश समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ बुरश क्रांती पटकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शतकर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानबीड विचारबीड प्रेरणाबीड म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊमेना होणे आम्ही विष्णुदास माऊमेना होणे आम्ही विष्णुदास कधी वज्रास भेदवायचे मले तर देव उठासेची लंगते नाताळाची माती हानुकाटे आक्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला भारत माता की बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या मातानं माझ्या पितानं माझ्या लेकरानं माझ्या लेकीनं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आली पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोणाला तर साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठं आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज 17-18 वर्षाचा पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत 3 वर्षाच्या लेकीवर एखादा नराधम तुटून पडतो 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडतात का तर आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला उच्च शिक्षणासाठी पोरं आमची मोठमोठ्या शहरामध्ये जाऊ लागली पण हातामध्ये दारूचा ग्लास आणि गांजाच्या पुढे घेऊ लागली का आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला ही माती कोणाची याचा विसर पडू लागला बोला ही माती कोणाची अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजावरती पेरून घे बोला कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगात नाही एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा माझ्या राजाच्या मातीमध्ये आजही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का तर आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला म्हणून आज लेकरा मी तुझ्या समोर होतो आहे आजचं कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापांनी मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं
ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीने माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं हे पुराणं त्याला कृतज्ञता म्हणतात. हे या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं, माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचा, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्यांनी ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखावर आली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला आणि बेंबीच्या देठापासून झाला नाही, इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, तुमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे पोरानो. हे कोटीचं घर तुझं आहे, त्या घरासमोर 5-50 लाखाची गाडी आहे, लक्षात घे. 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद तुझ्या मनगटामध्ये. 5-50 तोळा सोनं तुझ्या कुटुंबाच्या अंगावरती आहे का? फक्त आणि फक्त तुझा आई बाप. लक्षात घे, तुझा आई बाप नसताना तर तुझं आयुष्य त्या भूतलावर असू शकलं नसतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न आहे, अंगात रक्त उसळलं पाहिजे. भगवंताची कृपा, आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा हातचा चौक लक्षात घ्या, अगदी दुमदुमून गेला पाहिजे. बेंबीच्या देठापासून जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करा, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे आणि अगदी इथून बेंबीच्या देठापासून जय जयकार जोरात. हीच खरी कृतज्ञता आहे. असं जय असं करायचं नाही, जो नुसता असं जय करेल ना, लक्षात घ्या पुढची यात्रा काय त्याच्या नशिबात नाही. हा, त्यामुळे कौलाव बसून लाडवला टोचा मारायचा नाही, जोरात जय जयकार झाला पाहिजे. चला, पहिल्यांदा 2 मॉनिटरवर कार्यक्रम चाललाय बरं का विषय. अरे टॉप लागतात आता, हे पण मागचं बंद आहे. किती आता ओरडू मी, सांग बरं. 2000 भर पब्लिक जमलं, साऊंड कसे लागतात. चला घ्या, जरा सांभाळून घ्या साऊंड. जरासं मला जास्त आता ओरडता येणार नाही. हा, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करा, पाठीचा कानात ताट, जोरात जय जयकार झाला पाहिजे. वर कट्ट्या बसलेले मागचे सगळे बंधू, माझ्या काही साखरपुड्याला आला नाही, सगळ्यांनी जय करायचा जोरात. चला, शेवटचे फक्त 40 मिनिट. हा चला, एकदम फर्स्ट क्लास, जोरात बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन पुत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात घाले घ्या मातानं, बघा लवकर एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, बघा लवकर कसं ते झालं. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थपलीचा काय उपयोग झाला का? नुसतं नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते, सांगा राया मी कशी दिसते. त्या रायानं जर तुला सांगितलं तर महिनाभर उंदरासारखी मारशील त्याला, आणि 1 महिना त्याला गिळायला घालायची नाही, म्हणून ते तुझ्या नादाला लागत नाही. ते म्हणताय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही, आणि तू आपली मिरवत असते. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर आलं, कसं ते झालं. आता मातानं पहिला आनंदाचा महामंत्र तुम्हाला देत आहे. आज या यात्रेनिमित्त माझ्या छत्रपतीचा आदेश आहे, माझ्या आऊजीचा आदेश आहे. हा, आता पहिला आनंदाचा महामंत्र घ्यायचा, टाना टाना उड्या मारत घराकडे जायचा, एकदम टाना टाना. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढे आले, कसं करता खरं सांगा मला. सासू पुढे आल्यावर कसं करता? बेडकासारखा नाक असं फुगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. म्हातारीकडे नवऱ्याकडे बघून बोलता मोठा, म्हातारीला कशाला माझ्या पोटात आणलंय, काय काय करता का? आज तसं करायचं नाही, आज टाना टाना उड्या मारत जायचं. आणि सासू पुढे आली, सासूकडे बघायचं ना, सासूकडे बघायचं ना, असं करायचं. आता मग करायचं. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही, धरायची, आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, त्या मांग 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 माग करायचा. यात्रेनिमित्त म्हातारी सापडलेली आहे, म्हातारी गाडागाड हलवली पाहिजे, आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा लवकर घराकडे ये. तुझी बायको गेली होती चौकात, काहीतरी ऐकून आलेली आहे, आणि तिच्या अंगात आलेलं दिसतंय माझा गाल सुजवला मुका घेऊन, दुसऱ्या गालावर तिची सगळी लिपस्टिक लागलेली आहे. लवकर ये. नवरा आला, नवऱ्याकडे वाजनास करायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं तर पोलाची उडी मारली पाहिजे, आणि सरपंचांना संयोजकांना म्हणायला पाहिजे महिन्यातनं गावात असलं काहीतरी व्हायला लागतंय. आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे. एवढ्या आनंदात माताला आज सगळ्यांनी घरी जायचं. आणि तुला खरं सांगू का माते, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादानं या वसंताच्या जिभेवरती आली. मागच्या महिन्यामध्ये पण लक्षात घ्या की पहिली, दुसरी, चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय
लटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करते याचा अंदाज नाही. अनेकांचे व्याख्याने यांनी पाडली, कीर्तनकारांच्या तोंडाचा भेस आणलाय. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय शाळेमध्ये, कार्ट घरला कधी जातंय आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेत कधी जातंय. मे महिना त्या आईला नको वाटतो. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता, मस्त असा नटून थटन मी बसलेलो होतो आणि एक माता अशी पळत पळत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर 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 तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला का? आवाज पाहिजे रे, आवाजच नाही, आवाजच नाही. माते म्हणलं काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता म्हणते मला, हा सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, पण तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं गट तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यावर काळीच माझं सर्व झालं. म्हणलं, माते जरा जवळ हे पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तो पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मागं म्हणलं, मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे, माझ्या मागं बसव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचा. जर का कार्ट्याने दंगा केला, मेला 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 मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतंय, कोण माती उधळतंय, कोण कोणाला दगड मारतंय. एकतर कार्ट माझ्या जवळ आले, मला करून गेलं. म्हणलं, मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग माताना आज घरी जायचं. सोशल मीडियावरती फक्त तुझ्या लेकराचं वसंत अंकारे नाव टाकायचं. शेकडो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात बघ. असाच लाकडाच्या खोक्यावरती उभा असतो आणि लेकरांच्या छतारावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेले लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटले तुमचे. पॅन्ट फाटले म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होता. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. पण हळूच माग हात लावला, बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं, नालायका कुठे फाटल्या? तर कार्ट खालनं मला म्हणतोय, कसं फसवलं तो वाढ भरून. म्हणलं, तुझे असले हे माझे कार्टी लक्षात घ्या, पण हे माझ्या मातानं, हे माझ्या जमलेल्या पितानं, माझ्या लेकरानं, माझ्या लेकानं, माझ्या लेकीनं, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. तुझ्या मनाचं मनोरंजन करायला आज मी तो उभा का? नाही बघ, हे माते छत्रपतींचा आदेश आहे. महाराष्ट्र नाही राष्ट्रभर मी फिरत असतो. हे महाराष्ट्र नाही राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. हे ज्या देवळामध्ये आम्ही जातो, त्या देवळातला देव मेला, अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवल्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या. कोणत्या कवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेले या कवळ्या कळ्या. हे माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवानी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमचा माझा माणूस कुठं हरवत चालला. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. वसंत अंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत अंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलंय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, आज एक काम करायचं बघ, परत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आम्ही आमचा तिरंगा चंद्रावरती फडकवला. माझ्या आई बापाने आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सरू लागला. तुझं वय 50 वर्षाचा आहे,
तेव्हा 6-7 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेलेली आहे, पण त्या आईला तू भिंतीवरती नक्कीच टांगलेला आहे. आणि हात जोडून सांगतो, जोपर्यंत आई बाप जिवंत असतो आई बापाची किंमत आम्हाला कळत नाही, पण ज्या वेळेला आई बाप आम्हाला सोडून जातो आणि मग भिंतीवरचा आई बाप आम्हाला मिठीमध्ये कधीच घेत नाही. पण आज जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे. आता आईला जो पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आहे. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या का आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, परत परत आज घरी जायचं, मग त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि पोरांनो, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बा, हा बरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरांनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. आई तुम्हाला कळाले का पोरांनो? नाही कळाले. याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग, याच आईला तुम्ही म्हणता जन्माला घालून उपकार केलेस काय. नालायका, या माऊलीला सगळं काय कळतं बघ. म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं पोरा. 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बा. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडाल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा तुम्हाला सकाळी 6 वाजता उठून ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. माझ्या लेकरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाळ. जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेणार नाही, फक्त 20 मिनिटं. पण ऐक, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला मी सांगतो बघ या मातीमध्ये. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झालाय नालायक, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालाचा आहे पहिला मुका जर कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरांनो. हा बाप मला कळाला का? आई तुम्हाला कळाली का? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाप रे. आई बापाने दिलेली तुला ओळख तू विसरलीस बाग, माझ्या छत्रपतींनी दिलेली ओळख तू विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा, नीट ऐकायचं मी काय म्हणतोय, अगदी जबाबदारीने ही भाषा वापरतोय. एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी, इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक लेकीला मी सांगतोय बा, इथं बसलेल्या प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला आणि पाठीला पाठ लावून आलेल्या त्या प्रत्येक भावा आणि बहिणीला सांगतोय पोरे,
एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, पोरी तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. आता या राष्ट्रातली पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे माझ्या लेकरा, आई बापाचा अभिमान म्हणजे तो आहे, या राष्ट्राची शान म्हणजे तो आहे. पण 3 वर्षाच्या लेकीवर जो तुटून पडतो तो आमच्यासाठी हरामखोर आहे. आमच्या लेकींचे अश्लील व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर जो टाकतो तो आमच्यासाठी हरामखोर कुत्रा आहे. आणि पोरांनो ऐका रे, मनोरंजन करायला नाही आलो बाग, ऐक पोरी, असं लांडग त्या सोशल मीडियावरती टाकून बसल्यात बघ, त्या इन्स्टावरती टाकून बसल्यात बघ, तुझ्या आई बापाच्या डोळ्यामध्ये तुला धूळ झोकायला लावतात आणि ह्या हरामखोर कुत्रा तुझ्यावर तुटून पडतात. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. जीव गेला तरी चालेल, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पोरी तू नापास झालीस तरी चालेल, पण आई बापानं दिलेली आणि महामानवानं दिलेली ही ओळख कधी विसरायची नाही बा. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बा. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होते. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडाचा मारा करत होता, सर्व काही माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सर्व काही ती माऊली सहन करत होती. एका बायका वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडा दूर करत होती, पिशवीतलं लुगडं अंगावरती सरवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8 झाली की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून धरू लागल्या. पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बा. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, एखाद्या मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं. एवढे स्वस्त नाहीस बघ पोरी तो. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची भाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. पोरा बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, नीट ऐकाय जर माझ्या लेकरानं, माझे शब्द तुम्हाला काळजासारखे बोचतात. वसंतन खरे आम्हाला शिव्या घालतो, पण ऐक रे माझ्या लेकरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. पोरा नीट ऐक रे, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शेवटी ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांचे. वय वर्ष 32 आहे, वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कायदा झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. तोंडामध्ये मावा घेताना रे नालायकानं, तोंडामध्ये गुटखा घेताना, विमल खाताना, ऐक रे पोरा, कुठला तर पडद्यावरचा नायक येतो तुम्हाला म्हणतो चलो आयुष करेंगे, चलो गोवा निकलेंगे, चलो मावा खाएंगे, चलो गुटखा खाएंगे, विमल खाएंगे. ऐक, वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. वय वर्ष 32 आहे. संभाजी राजांना कैद झालेली आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य दाखवा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे, मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या संभाजी राजांच्या चेहऱ्यावर तेज मात्र यत्किंचित कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रहा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. पोरांनो, तुम्हाला तुमच्या घरातला बाप कळाला, कारण त्या बापाच्या तोंडावर नालायकानं तुम्ही थुंकू लागला, नको त्या लोकांना तुम्ही मोठं करू लागला आणि आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला. माते
पायामध्ये खेळा जर घुसला ना तुझ्या पोराच्या, 4 दिवस रडतं बघ तुझं पोरग. हे ऐकरा, 4 दिवस रडतोस, एक खेळा घुसला तर. आपलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा, आप झुक जाना तो तेरी जिंदा के हम निकाल देंगे. तापलेल्या साऱ्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त गळत होतं. जिवंत डोळे काढले, पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकणार आहे. कारण माझ्या राजाला कळाला होता त्यांचा बाप. सांगा मला पोरांनो, हे मनोरंजन नाही. दिस इज नॉट अ मनोरंजन, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. आज बदल झाला पाहिजे तुझ्यात पोरी, आज तुझ्यामध्ये बदल झाला पाहिजे. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. हे जास्त वेळ तुझा घेत नाही. वेळेची 20 मिनिटं बघ पोरी, वेळेची 20 मिनिटं. आईला पहिला प्रश्न विचारला ना रे नालायकांनो, आईला पहिला प्रश्न विचारला, आई तुला किती वेदना होत होत्या. आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. पळत पळत आज घरी जायचा आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. कारण का, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, नीट ऐकायचं रे, हत्तीसारखी पोरं तुम्ही, तुम्हाला आई बाप नाही कळाला, तुला आईची वेदना नाही कळाली. कोणता इन्स्टा तुला सांगणार नाही, कोणता फेसबुक तुला सांगणार नाही. मी आज तुला सांगतो बघ, भगवंताच्या कृपेनं आज या मातीमध्ये मी उभा आहे. तर ऐक, ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, 25 वर्षापूर्वी ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बाग. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरांनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज परत परत घरी जायचं बा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आईला 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरटा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई. त्या आईच्या डोळ्यासमोर, त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का करत तिच्या मागं पुढे पाळणारा ते लहान लेकर, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, पाट आणि पोट एक झालेला आणि त्याच हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल, खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला
देण्यासाठी. पण बोले आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्यावर तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष सासरी आल्यानंतर एखादच वर्ष मी माझ्या सुखासाठी काढलं आणि एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो. अहो अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो. नको तसं मी आईला बोलत होती. बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. माझी आई मला लहानपणी म्हणायची अग माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची, शाळेला निघून जायची. पण आता मला कळालं माझ्या पण पोटामध्ये गोळा येतो. सकाळी उठल्या उठल्या माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही, माझ्या पोटामध्ये गोळा येतो. सांगा ना हो, सगळं आयुष्य मला आता तुमच्या सोबतच काढायचं आहे. मला सगळं आयुष्य तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण जाऊ का हो? एकदा जाऊ का? सांगा ना हो. एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाच्या गळ्यामध्ये पडून येऊ का? सांगा. तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकणार. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. एसटी पुरतच ग, कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला गाडी बघू नको. त्यावेळी एका जुन्या कचऱ्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बाग. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बाग. आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे पोरी, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी कुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बाग. तुझ्या बापाकडे एसटी मध्ये पैसा मी घेत होती, आता कधी पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, दराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून कधी एकदाची मी बापाला मिठी मारते. कधी एकदाच ते लहान लेकर अक्का अक्का करत माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. हे बोले तुझ्या बापाकडून एसटी मध्ये पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, दराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोली. दराच्या अगोदर, दराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुढे माझं बालपण अगदी तसंच निघून गेलं होतं बघ. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस केलं, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. माझ्या लेकरा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ माझ्या लेकरा, कोणी कोणाचं